नमस्कार, मी आनंद. मी स्वभावाने थोडा लाजाळू मुलगा आहे. 12वीच्या परीक्षेनंतर मी इंजिनिअरिंगच्या प्रवेश परीक्षेची तयारी करत होतो. माझ्या आयुष्यात तसे अनेक मित्रमैत्रिणी आहेत, पण माझा स्वभाव थोडा अंतर्मुख होता. मी काही खूप शरीरयष्टीने मजबूत किंवा पिळदार देहाचा नव्हतो, पण अभ्यासात हुशार होतो. माझ्या अभ्यासाच्या ग्रुपमध्ये माझी मैत्रीण कामिनी आणि आणखी 2 मित्र असायचे. कामिनी आणि माझे खूप छान जमायचे, पण आमच्यात कधीही प्रेमासारखी भावना नव्हती. ती दिसायला अत्यंत सुंदर होती, पण तिची राहणीमान मुलांसारखी होती, नेहमी जीन्स आणि टी-शर्टमध्ये वावरणारी. एके दिवशी गुढीपाडव्याला कामिनी पहिल्यांदाच आमच्या घरी साडी नेसून आली. तिला त्या रूपात पाहून मी थक्कच झालो. माझी आई तर तिला पाहून इतकी खुश झाली की तिने मला टोमणाच मारला, "मुलगी चांगली आहे, लग्न करशील तर सुखी राहशील." मी तेव्हा आईकडे दुर्लक्ष केले, पण त्या दिवसापासून माझ्या मनात कामिनीबद्दल वेगळ्या भावना निर्माण होऊ लागल्या. माझ्या मनात तिच्याबद्दल ओढ वाढू लागली होती. मी विचार केला की तिला प्रपोज करावे, पण भीती वाटायची की यामुळे आमची मैत्री तुटली तर. मला फक्त शारीरिक आकर्षणापोटी तिला माझी जीवनसाथी बनवणे योग्य वाटत नव्हते, म्हणून मी पुन्हा अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला. एके दिवशी माझ्या घरचे सर्वजण बाहेरगावी गेले होते. मी कामिनीला अभ्यासासाठी घरी बोलावले, पण माझे लक्ष अभ्यासात लागत नव्हते. शेवटी मी धाडस करून तिला माझ्या मनातील सर्व गोंधळ सांगितला. मी तिला म्हणालो की मेरे मनात तुझ्याबद्दल चुकीचे विचार येत आहेत आणि मला वाटते की मी तुझ्या आयुष्यातून दूर गेलेलेच बरे. कामिनीने शांतपणे माझे ऐकून घेतले आणि म्हणाली, "मला थोडा वेळ दे." काही दिवसांनी तिचा फोन आला. तिने मला तिच्या एका मैत्रिणीच्या घरी अभ्यासासाठी बोलावले, कारण तिची मैत्रीण गावाला गेली होती आणि कामिनी तिथे एकटीच होती. मी तिथे गेलो तेव्हा मला समजले की आम्ही दोघेच आहोत. आम्ही थोडा वेळ अभ्यास केला, पण वातावरणात एक वेगळीच शांतता आणि ओढ होती. कामिनीने स्वतःहून पुढाकार घेतला. तिने मला सांगितले की एक मैत्रीण म्हणून जर मी तुझ्या भावना समजू शकत असेन आणि तुला आनंदी ठेवू शकत असेन तर त्यात काहीही गैर नाही. आपण जबाबदार प्रौढांप्रमाणे वागूया. त्या रात्री आमच्यातील मैत्रीचे रूपांतर एका अतिशय जवळीकीच्या नात्यात झाले. आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आलो. आमच्यातील संकोच गळून पडला होता. कामिनीने मला पूर्णपणे साथ दिली. तिचे ते रूप, तिचा तो आत्मविश्वास पाहून मला जाणीव झाली की ती केवळ माझी मैत्रीण नाही, तर ती माझ्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाची व्यक्ती बनली आहे. आम्ही त्या रात्री केवळ शारीरिकच नाही, तर मानसिकदृष्ट्याही एकमेकांच्या खूप जवळ आलो. काही काळानंतर आयुष्याने वेगळी वळणे घेतली. वडिलांच्या इच्छेखातर माझे लग्न एका वेगळ्या परिस्थितीत झाले. कामिनीचेही लग्न एका मोठ्या व्यक्तीशी झाले, पण दुर्दैवाने तिच्या पतीचे अपघातात निधन झाले. आज इतकी वर्षे उलटली तरी आमची ती मैत्री आणि ते नाते टिकून आहे. मी तिला तिच्या शहरात स्थिर व्हायला मदत केली. आजही जेव्हा जेव्हा आम्हाला वेळ मिळतो तेव्हा आम्ही भेटतो. आमच्यात आजही सुखदुःखाच्या गप्पा होतात आणि आम्ही तेच जुने जवळीकीचे क्षण पुन्हा जगतो. कामिनीच्या पतीच्या निधनानंतर ती खूप एकटी पडली होती. समाजाने तिला वेगळ्या नजरेने पाहायला सुरुवात केली होती, पण माझ्यासाठी ती आजही तीच कामिनी होती जिने कठीण काळात मला साथ दिली होती. दर शनिवारी जेव्हा मी तिला भेटायला जायचो तेव्हा केवळ शारीरिक ओढ नसायची, तर त्यात एकमेकांप्रती असलेला आदर आणि जिव्हाळा जास्त होता. माझे वैवाहिक आयुष्यही संघर्षाचे होते. माझी पत्नी शारीरिकदृष्ट्या सक्षम नसल्यामुळे घराची सर्व जबाबदारी माझ्यावर होती. मी माझे कर्तव्य पूर्ण निष्ठेने पार पाडत होतो, पण मनाच्या कोपऱ्यात जी पोकळी होती ती फक्त कामिनीच भरून काढू शकत होती. एका शनिवारी मी तिच्याकडे गेलो असताना तिला खूप रडताना पाहिले. मी तिला जवळ घेतले आणि विचारले, "काय झाले कामिनी?" ती म्हणाली, "आनंद, लोकांनी मला एकटी समजून त्रास द्यायला सुरुवात केली आहे. मला भीती वाटते." त्या क्षणी मी ठरवले की तिला केवळ आर्थिक मदत करून चालणार नाही, तर तिला समाजात एक ओळख मिळवून द्यावी लागेल. मी तिला एक छोटेसे बुटीक सुरू करून दिले. ती जीन्स टी-शर्ट सोडली असली तरी आता ती साडीत एखाद्या खंबीर उद्योजिकेसारखी दिसायची. बुटीकच्या कामानंतर जेव्हा आम्ही तिच्या घरी भेटायचो तेव्हा आमचे नाते पुन्हा बहरायचे. तिला मिठीत घेतल्यावर मला जगातील सर्व सुखांचा अनुभव यायचा. आमची ती ठोकाठोकी आता केवळ वासना राहिली नव्हती, तर ते एकमेकांच्या दुःखावर फुंकर घालण्याचे साधन बनले होते. तिला माझ्या स्पर्शात सुरक्षित वाटायचे आणि मला तिच्या सहवासात शांतता मिळायची. एकदा पावसाळ्याचे दिवस होते. मुसळधार पाऊस पडत होता आणि मी तिच्या घरी अडकलो होतो. आम्ही बाल्कनीत उभे राहून चहा पीत होतो. कामिनीने हळूच माझा हात धरला आणि म्हणाली, "आनंद, जर त्या दिवशी तू तुझे मन मोकळे केले नसतेस तर आज आपण इथे नसतो."
मी हसलो आणि तिला जवळ ओढले. त्या रात्री पावसाच्या आवाजात आमचे प्रेम अधिकच गर्द झाले. तिचे ते सुंदर शरीर आणि माझ्याबद्दलची तिची ती ओढ आजही तशीच होती, जशी कॉलेजच्या दिवसात होती. वेळ जात होता. आमची मुले मोठी होत होती. जगासाठी आम्ही फक्त चांगले मित्र होतो, पण आमच्या हृदयाला आमचे सत्य माहीत होते. कामिनीने कधीही माझ्या संसारावर हक्क सांगितला नाही आणि मी तिला कधीही एकटे सोडले नाही. आम्ही ठरवले होते की जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत हे शनिवारचे नाते असेच टिकवून ठेवायचे. जिथे अपेक्षा कमी आणि प्रेम, आधार आणि सुख जास्त होते.